नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल उद्याच्या मॉक ड्रिल संदर्भात काय अपडेट केंद्र सरकारचे आहेत तेवढ्या आता आपण आज देत आहोत. आणि उद्याही मॉक ड्रिल कशी होणार या संदर्भातलं चर्चा आपल्यासोबत करणार आहे. आज आणखी एक दुसरी घटना घडली ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरची स्थगिती उठवण्यास तर जवळपास उठवल्यातच जमा असून येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत म्हणजे 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या आणि त्याही 2022च्या ओबीसी आरक्षणानुसार घ्या असं स्पष्ट केलं आहे. पहलगाम या जम्मू काश्मीरमधील परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या 27 पर्यटकांवर बेछूट गोळीबार करून त्यांना कंठस्नान घालणाऱ्या अतिरेक्यांचा शोध भारतीय लष्कर आणि इतर यंत्रणा घेतच आहे. त्यावेळेसपासून भारतानं पाकिस्तान विरुद्धच्या सर्व काही त्यांच्या जे मुस्कटदाबी करण्यासाठी करावं लागतं ते मार्ग अवलंबले असून त्यामुळं पाकिस्तानही घाबरला आहे. पाकिस्तानला तर भारत आपल्यावर केव्हाही हल्ला करतो की काय अशी भीती वाटू लागली आहे. तर इकडं भारतात समजा युद्ध झालं तर नागरिकांनी आणि स्थानिक यंत्रणांनी काय काळजी घ्यायची यासाठी उद्या देशभरात मॉक ड्रिल घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. मॉक ड्रिलसाठी 3 कॅटेगरी ठरवण्यात आले. कॅटेगरी 1, 2 आणि 3. महाराष्ट्रात मुंबई, उरण, ठाणे, नाशिक, थळ, मनमाड, छत्रपती संभाजीनगर आदी 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. मॉक ड्रिलच्या वेळी सर्व तेथील जो काही आर्मी आणि इतर बेस कॅम्प असतील त्या बेस कॅम्पमधील मंडळी काय करायच्या त्याचं हे करील. आणि मॉक ड्रिल दरम्यान सायरन पण वाजणार असल्याची माहिती देण्यात येईल. 2022 पासून महाराष्ट्रातील अनेक नगर परिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका यांची मुदत संपल्यामुळं तिथं लोकनियुक्त प्रतिनिधी काम पाहत नाही तर सध्या तिथं प्रशासकाच्या हाती कारभार आहे. त्यामुळं असंख्य दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले अनेक सर्वच पक्षांचे कार्यकर्ते सध्या बेरोजगार असल्यासारखंच चित्र होतं. याला कारण होतं तर या निवडणुका लांबणीवर पडण्यासाठी कारण होतं सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल केलेली याचिका. या सर्व याचिकेची आज 6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्व पक्षाचे, सर्व याचिकाकर्त्यांचे वकील मंडळी तिथं उपस्थित होती आणि सगळ्यांकडून न्यायालयानं निर्णय काय येऊ त्याला पुढं अडथळा निर्माण केला जाणार नाही अशी ग्वाही त्यांच्याकडून घेतल्यानंतर निर्णय दिला असून येत्या 4 आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करा आणि सप्टेंबर अखेर म्हणजे 4 महिन्याच्या
4 महिने पूर्ण होईपर्यंत त्या निवडणुकाही पार पाडा असा आदेश दिला आहे. आणि 2022ला जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती तीच आरक्षणाची स्थिती या निवडणुकीसाठी पण कायम ठेवा असंही सांगितलं असून प्रभाग, गट, गण याची रचना करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला दिले आहे. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात आज दिवाळीसारखं वातावरण दिसून आलं आहे. अनेक ज्या इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून बरेच वर्ष वाट पाहत होते ते आता कामाला लागतील असं दिसतंय. महाराष्ट्रातील 29 महापालिका, 257 नगरपालिका, 23 जिल्हा परिषदा, 289 पंचायत समिती यांच्या निवडणुका आता सप्टेंबर अखेरपर्यंत पार पडतील असं दिसतंय. आणि या एकूण याच्यात 10,000पेक्षा जास्त लोकप्रतिनिधी निवडून येतील असं चित्र आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी म्हणजे चोंडी येथे आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीला जवळपास सर्व मंत्रिमंडळातील सर्व मंत्रीगण उपस्थित होते आणि चोंडीला एक जत्रेप्रमाणे स्वरूप आलं होतं. आज चोंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळासाठी 681 कोटी रुपयाच्या अंदाजपत्रकीय खर्चास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर मराठवाड्यातील तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्यास पण मान्यता देण्यात आली असून त्यासाठी 1865 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही निर्णयाचं राज्यभरातून स्वागत करण्यात येत असून तुळजापूर येथेही अनेक दिग्गजांनी आणि तेथील स्थानिक नागरिकांनी शासनाचं अभिनंदन केलं आहे. तुर्तास एवढंच. आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.